रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसलाय। कुणबी सेनेने आता भाजपचे नेते नारायण राणे यांना पाठिंबा जाहीर केलाय। 2019च्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत यांना युतीचे उमेदवार म्हणून पाठिंबा दिला होता। या संदर्भात कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। पाहूया। कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। आपण आज महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। अटी शर्ती सुद्धा या ठिकाणी मांडलेल्या आहेत। नेमकं काय अटी शर्ती आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत? महाराष्ट्रात एका मोठ्या संख्येने असलेल्या समाजाचं मी नेतृत्व करतो। जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर सातत्याने आम्ही लढाई उभे केले आणि त्याला आता कुठेतरी मूर्त स्वरूप यायला पाहिजे आणि कुठेतरी एकत्रित येऊन आपल्या प्रश्नांची सोडवणूक सत्ताधारी पक्षांकडून करून घेतली पाहिजे, ही माझी भूमिका आहे। आणि त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्रभरामध्ये मी महायुतीला पाठिंबा दिलेला आणि हा पाठिंबा देत असताना प्रामुख्याने माझ्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न याला मी प्राधान्य दिलेलं आहे। आणि ह्या विषयाच्या संबंधामध्ये आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा माझी झाली आणि मला एक खात्री पडली की नारायण राणेंसारखा एक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।